मला थोडासा एडीएचडी आहे. सगळ्यांनाच थोडा एडीएचडी नसतो का असं लोक म्हणतात. म्हणजे सगळेच थोडे माकड असतात का? बरोबर आहे, माकडात आपल्यात 99% क्रोमोसोम्स सेम आहे. अभ्यास करायला बसवलं की तुला 2 मिनिटात कंटाळा येतो. हातात हॅरी पॉटर दिलं की कसा रात्रभर बसून हॅरी पॉटर वाचतो. याला हायपर फोकस म्हणतात. वाव. एडीएचडी हा मूळ आजार आहे का दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉब्लेमचं अटेन्शन डेफिसिट किंवा हायपर ऍक्टिव्हिटी हे लक्षण आहे? हा फरक करणं फार गरजेचं आहे. किती सिव्हिअर असतो एडीएचडी, म्हणजे त्याचा काय परिणाम होतो त्या माणसांवरती पण आणि त्यांच्या आजूबाजूच्या माणसांवरती. एडीएचडीचा सर्वात मोठा फटका हा तुमच्या अभ्यासाला आणि मार्कांना बसतो. एडीएचडीचा जसे त्रास आहेत तसे उत्तम गुण आहेत की त्यांना फार टोमणे मारलेले त्यांच्या लक्षात राहत नाही, तरी विसरून जातात. ही किती चांगली गोष्ट आहे. रील दिसायला लागतात आणि मग त्यात वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या कृती करतात की काय सतत धडपडणारा माणूस म्हणजे एडीएचडी. इंटरनेटने दिलेलं डायग्नोसिस बहुतेक वेळेस चुकीचं असतं, असं एक गृहीतक धरायला काही हरकत नाही. तुम्ही आयुष्यातल्या पर्टिक्युलरली काहीतरी डिफिकल्ट फेज मधनं जाता आहात तर तुम्ही तात्पुरती ही सगळी लक्षणं दाखवू शकता. अच्छा, तात्पुरती पण दिसू शकतात. कशामुळे होतो आणि कशामुळे आणखीन तो वर्सन किंवा ट्रिगर होऊ शकतो. आजकालची मुलं नावाची जी मुलं आहेत आणि त्यांचे आई वडील यांचं डाएट बऱ्यापैकी डॅमेज आहे. मुलांमध्ये आणि मुलींमध्येही वेगळा वेगळा असतो. रोज बॅग पकडायची आणि वेगळ्या ठिकाणी जायचं. याच्यात काही लोक आनंदी असतात, उत्साहाने करतात. ते थांबलं की कोविडमध्ये त्यांना त्रास झाला होता घरी बसून राहायचं म्हटलं. हे काय, त्याच्यावर ट्रीटमेंट असते, त्याच्यावर काही औषधं असतात, काय करायचं ते आता एडीएचडी आला हे कळलं तर. पालक प्रश्न विचारतात की ही मुलं सारखी फोनवर असतात, इंटरनेटवर असतात. मी परवा पेपर वाचला की पूर्वी लोक 20 मिनिट फोकस करू शकायचे, आता फक्त 1 मिनिटच फोकस करू शकतात. गंमत अशी झालेली आहे की हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण खुसपूसमध्ये कायमच सगळे न चर्चिले जाणारे विषय हाताळतो, पण आजचा विषय खरं तर जवळपास सगळेच जण त्याविषयी चर्चा करतात असं आहे. सगळेच म्हणजे इन्क्लुडिंग मी स्वतः तो व्यक्ती आहे ज्याने काहीतरी एक इंस्टाग्रामवर वेगवेगळे ट्रेंड सुरू असतात आणि त्याच्यात मग काहीतरी कुठल्या तरी मेंटल हेल्थ ॲपचा काहीतरी एक टेस्ट येते आणि आपण ती टेस्ट करतो आणि स्वतःला एडीएचडी आहे असं डायग्नोज करून घेतो. आणि मला वाटतं की माझ्यासारखे असे अनेक जण असतील जसं ती काही लक्षणं आहेत ते स्वतःला डायग्नोज करून घेत असतील आणि काहीतरी लेबल लावण्याचा प्रयत्न करतात. पण नेमका एडीएचडी काय असतो, कशाला एडीएचडी म्हणायचं, लहान मुलांमधला एडीएचडी आणि मोठ्यांमधला एडीएचडी यात काही फरक असतो का, तो वेगळा असतो का की सिमिलर असतो, आणि हे आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे, या सगळ्यावरती आपण आज खरं तर गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भूषण शुक्ल. नमस्कार. भूषण शुक्ल सर आपल्याला नवीन नाहीत आणि आज खरं तर मी माझ्या मनाच्या जवळचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्वागत आहे सर तुमचं. एकतर ना आपल्याला लहानपणापासून कायम म्हणजे ही कुणी जी चुळबुळी मुलं असतात जी एका जागेवर स्वस्थ बसत नाही, त्यांना आपण सतत ऐकताना त्यांचे पालक बघतो की एका जागेवर बस रे, किंवा आमचा हा किंवा आमची ही खूप चंचल आहे आणि अजिबात एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही. तर मग हे तर आपण आजूबाजूला कायमच पाहिलेलं असतं की मुलं चंचल असतातच, म्हणजे एका जागेवर बसू शकतच नाहीत. तर ती सगळी त्या लोकांना एडीएचडी असतो का, म्हणजे एडीएचडी म्हणजे नेमकं काय? कुठलंही एखादं छानसं मेंटल हेल्थ लेबल मिळालं ना, पर्टिक्युलरली ज्याला आता समाजात काहीतरी वजन आहे की बरेचसे लोक ते स्वतःला लावून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे आता एडीएचडी आहे, डिप्रेशन आहे. दीपिका पादुकोणेने ते खूप पॉप्युलर केलेलं आहे. तिचा स्वतःचा पर्सनल त्रास तिने लोकांना सांगितलं तर लोकांनी ती स्वतःसाठीच लेबला वापरायला सुरुवात केली. सध्या ऑटिझम त्या कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. पण ऍक्च्युअली त्याची ज्या क्लिनिकल डेफिनेशन आणि क्लिनिकल एंटिटी म्हणून ती जी गोष्ट आहे ती खूप वेगळी आहे. प्रत्येक चुळबुळ्या मुलाला काय एडीएचडी म्हणत नाहीत. पहिलं म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली नावापासून सुरुवात करावी लागणार आहे की अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असा तो एडीएचडीचा फुल फॉर्म आहे. आणि अटेन्शन डेफिसिट म्हणजे ह्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं अशातली मुलं नाहीत. मागे एका पालकांनी मला विचारलं होतं, पण हा आमचा एकुलता एक मुलगा आहे, आम्ही सगळे मिळून फक्त ह्याच्याकडे लक्ष देत असतो, तर याला अटेन्शन डेफिसिट कसा काय झाला? म्हणजे ही अशी काहीतरी बायोकेमिकल अटेन्शनची एक लेव्हल असते आणि ती पडली की माणसाला अटेन्शन डेफिसिट होतो. अशातला भाग नाही हा. तर वयानुसार आणि प्रसंगानुसार जागेनुसार आपण एका विशिष्ट लेव्हलचा फोकस आणि स्थिरता दाखवणं अपेक्षित आहे. ती ज्या लोकांची क्रॉनिकली ढळलेली असते आणि ती इतक्या लेव्हलला ढळलेली असते की त्या सिच्युएशनमध्ये ते मिसफिट व्हायला सुरुवात होतात किंवा त्याच्यामुळे काहीतरी त्रास क्रिएट व्हायला सुरुवात होते, तर त्याला एडीएचडीच्या जवळ जाणारा किंवा ती खरी एडीएचडीची व्याख्या आहे. तो एडीएचडीचा प्रांत आहे.
असं म्हणूया की आता तू आणि मी इथे बसलेलो आहे, आपण दोघे शांत बसलोय, बोलतोय, पण आपल्यातला कुणीतरी जर एक सारखा उठून निर्धारा करायला लागला, खूप हातपाय जोरजोरात हलवायला सुरुवात केले आणि त्याला शांतच बसता येईना, तर ते या सिच्युएशनसाठी इनअप्रोप्रिएट आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही जर कोणाच्या अंत्यसंस्काराला गेले असाल तर तिथे तुम्ही ख्याख्या खुखू करून टाळ्या देऊन हसायला सुरुवात केली तर जसं ते अत्यंत इनअप्रोप्रिएट होईल, हा तशातला भाग आहे की त्या प्रसंगानुरूप आणि तुमच्या वयानुरूप की तिथे सुद्धा एखादं छोटं मूल तसं हसलं तर आपल्याला त्यात काही फार वावगं वाटणार नाही, पण पोक्त माणूस हसला तर आपल्याला वावगं वाटेल. तशातला भाग आहे की प्रसंग, वय आणि त्या प्रसंगाची गंभीरता किंवा त्याची डिमांड ह्याला तोंड देण्याइतका, ह्याला पुरे पडण्याइतका जर तुमचा फोकस आणि स्थिरता असेल शरीराची आणि मनाची तर तुम्ही ठीक आहात. ते जर गणित तुमचं सततच ढळत असेल तर एडीएचडीचा विचार करायला पाहिजे. ओके. आणि हा नेमका कसा दिसतो एडीएचडी? म्हणजे आता आपण त्याला जर डिसऑर्डर म्हणतोय तर त्याची पण काहीतरी लक्षणं असतील, तर ती लक्षणं काय आहेत किंवा तो दिसतो कसा? म्हणजे आपण सतत सगळ्या, जसं आपण आता म्हटलं की सगळी जी चुळबुळ करणारी मुलं आहेत किंवा चुळबुळ करणारे सतत एकाच ठिकाणी स्थिर न बसू शकणारी माणसं आहेत, त्यांना तर एडीएचडी आहे असं म्हणू शकत नाही. तर नेमका एडीएचडी दिसतो कसा? सो एडीएचडीचे 3 महत्वाचे अंग आहेत आणि मेजॉरिटी लोक ज्यांना एडीएचडीचं डायग्नोसिस मिळतं त्यांच्यामध्ये या 3 पैकी 1 किंवा 2 किंवा काहींमध्ये तिन्हीच्या तिन्ही अंग खूप स्ट्रॉंग असतात. तर त्यातला पहिला भाग आहे तो हायपर ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे रेस्टलेसनेस आहे की त्या व्यक्ती शांत बसू शकत नाहीत. मेजॉरिटी सिच्युएशन्समध्ये सतत चुळबुळ करतात, त्यांना उठून इकडे तिकडे फिरावं लागतं, हातपाय हलवत राहावे लागतात, काहीतरी चाळे करावे लागतात. तर हा जो रेस्टलेसनेस आहे त्या सिच्युएशन मधला किंवा कुठल्याही सिच्युएशन मधला, पर्टिक्युलरली जिथे तो रेस्टलेसनेस अपेक्षित नाहीये, तर तो भाग हा एक त्यातला पहिला कॉम्पोनंट आहे. दुसरा जो आहे तो इन अटेन्शन आहे. पुन्हा इन अटेन्शन म्हणजे त्याच्याकडे कोणी अटेन्शन देत नाही असा नव्हे, त्याच्या अटेन्शनचा नांगर हा पडत नाही योग्य ठिकाणी. म्हणजे पूर्वी सायकल चालवणाऱ्यांना ते आठवत असेल की सायकलचं ते चाक असं एकदम भस्कन फिरायचं, त्याला मराठीत कुत्रं सटकलं म्हणायचं किंवा काय जे काय लोक नावं असतील ती, की तो गिअर अडकलेला राहत नाही, त्यांचा तो गिअर सारखा सुटत राहतो. की त्यामुळे आपण आता बोलतो आहोत तर माझं अटेन्शन हे तुझ्यावर फोकस्ड पाहिजे. ते जर सतत इकडे तिकडे 4 ठिकाणी जात राहिलं तर तिथे प्रॉब्लेम आहे, किंवा जिथे अटेन्शन जायला पाहिजे तिथेही जात नाहीये. म्हणजे वर्गात सगळी मुलं दंगा करतायत, वर्गात शिक्षक नाहीयेत आणि तिकडून शिक्षकांच्या पावलांचा आवाज येतोय, तर चाललेल्या कोलाहलामध्ये तो आवाज अनेक मुलांना ऐकू येतो आणि ते गपचूप आपापल्या जागी जाऊन बसतात. एडीएचडी असलेलं पोरगं म्हणजे शिक्षक वर्गात येतात तेव्हा बेंचवर उभं राहून शर्ट फिरवणारं जे एकुलतं एक पोरगं असतं ते, कारण त्याला त्याचं भान नव्हतं. सो हे भान सुटलेलं असणं, इन अटेन्शन असणं, हा त्याचा दुसरा भाग आहे. आणि तिसरा आहे त्याला आपण इम्पल्सिव्हिटी म्हणतो, म्हणजे घिसडघाई म्हणतो, की डोक्यात विचार आला की त्याचं थेट आयदर जिभेवर ते अवतरणे किंवा हाताने ती कृती घडणे जेव्हा ती घडणं अपेक्षित नाहीये. म्हणजे साधं अगदी उदाहरण देतो की लहान मुलाला त्याचं लघवीची पिशवी भरली की त्याला ऑटोमॅटिकली शू होते, बरोबर. हे जेव्हा 4 आणि 6 महिन्याचं मूल करतं तेव्हा आपल्याला त्याच्यात काही वावगं वाटत नाही. आपण जसे मोठे होतो तसे आपण ती धरून ठेवायला शिकतो. मग योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊनच करणं हे योग्य आहे हे आपण शिकतो. तर हा जसा कंट्रोल डेव्हलप होत जातो, हा जर समजा एखाद्या माणसाला जन्मभर झालाच नाही कंट्रोल डेव्हलप, की ब्लॅडर भरलं, ब्लॅडरनी ब्रेनला सांगितलं मी भरलो आहे, ब्रेन म्हणतो चालू दे, आणि ते ब्लॅडर धाडकन रिकामं झालं, तर कशी पंचायत होईल? तशी भावना आणि विविध मनात येणाऱ्या इच्छा यांना योग्य प्रकारे व्यक्त करणे, योग्य जागेसाठी धरून ठेवणे, योग्य वेळेची वाट बघणे आणि ते योग्य प्रकारे व्यक्त होणे, हे जिथे हा सांधा जिथे सुटतो तिथे ती इम्पल्सिव्हिटी दिसते. की राग आला म्हणजे आपण लगेच हात चालवत नाही, हात शिवशिवतात पण ते लगेच चालत नाहीत. हा जो त्यातला भाग आहे तो एडीएचडी आहे आणि हा प्रत्येक वयाला वेगळा वेगळा दिसणार आहे. हा मुलांमध्ये आणि मुलींमध्येही वेगळा वेगळा दिसतो. त्याच्यामुळे सगळे एडीएचडी एक्झॅक्टली सेम दिसत नाहीत. खूप सिव्हिअर इन अटेन्शन असलेली लोक असू शकतात, खूप सिव्हिअर इम्पल्सिव्हिटी असलेली लोक असू शकतात आणि खूप सिव्हिअर रेस्टलेसनेस असलेली लोक असू शकतात. त्यांच्यात तिन्ही कॉम्पोनंट कुठल्या ना कुठल्या प्रकारात असतात, पण एक कॉम्पोनंट खूप जास्त प्रॉमिनंटली दिसणारे खूप लोक असतात. विशेषतः मुलींमध्ये इन अटेन्शन खूप जास्त दिसतं, की बसलेलं आहे एका जागी,
शरीर हलत नाहीये, पण नीट बघणाऱ्या शिक्षकांना कळतं की हा मनाने इथे नाहीये, त्याचं मन गेलंय चक्कर मारायला, शरीर बसलेलं आहे. तर या गमती जमती पण एडीएचडी मध्ये दिसतात. आणि आपण आता सिव्हिअर म्हटलो तर किती सिव्हिअर असतो एडीएचडी? म्हणजे या गोष्टी तशा आपल्या रोजच्या वापरातल्या म्हणजे रोजच्या आयुष्यातल्या इतक्या किरकोळ वाटतात गोष्टी, पण त्या किती सिव्हिअर आहेत, म्हणजे त्याचा काय परिणाम होतो त्या माणसांवरती पण आणि त्यांच्या आजूबाजूच्या माणसांवरती पण, आणि ते काय एक्स्ट्रीम पर्यंत जाऊ शकतं. आता पुन्हा तुमचं काम काय आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडनं डिमांड काय आहे ह्याच्यावर खरं तर सिव्हिरिटी ठरते. एखाद्या माणसाचं लक्ष इकडे तिकडे जातं आणि तो काम थोडा स्लो करतो, हे कदाचित असं समजूया की तो शिक्षक असेल किंवा काहीतरी शांतपणे एकटा काम करणारा माणूस असेल तर त्याचं फार नुकसान होणार नाही. हा जर एखाद्या सरकारी बँकेच्या काउंटरवर बसलेला जर कॅशियर असेल किंवा टेलर असेल की ज्याच्या पुढे 50 माणसांची लाईन आहे, तर ते खूप अडकेल. विकेट किपरला जितकं अटेन्शन आणि फोकस लागतो, डीप मिड विकेट मधल्या माणसाला जेवढं लागतं, ओके, ह्याच्यात फरक आहे ना. तर हा त्यातला भाग आहे. फक्त मेजॉरिटी सिच्युएशन म्हणजे, आता मेजॉरिटी सिच्युएशन म्हणजे कुठली, आपण मुलांच्या बाबतीत बोलतो आहोत, तर शाळा हे एक सिच्युएशन आहे, प्लेग्राऊंड हे दुसरं सिच्युएशन आहे, स्पोर्ट्स किंवा प्लेग्राऊंड, आणि घर हे तिसरं सिच्युएशन आहे, ट्युशन हे शाळेमध्येच जातं. तर या 3 सिच्युएशन पैकी एकापेक्षा जास्त सिच्युएशन मध्ये जिथे त्रास होतो आहे, तक्रारी येत आहेत, प्रॉब्लेमॅटिक होत आहे, त्याला एडीएचडी असायची शक्यता जास्त असते. किंवा फक्त घरीच त्रास देतोय पण बाहेर सगळीकडे देवासारखा वागतो, तर एडीएचडी असायची शक्यता कमी आहे. आणि कारण आता मी सुरुवातीला जसं म्हटलं की सगळेजण आता इंस्टाग्रामवर गुगलवरती वेगवेगळ्या टेस्ट येतात आणि स्वतःला डायग्नोज करून घेतात आणि ते लेबल लावायला बघतात. कारण आता मग ते काय मग रील्स यायला लागतात, रील्स दिसायला लागतात, आणि मग त्यात वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या कृती करतात की काय सतत धडपडणारा माणूस म्हणजे एडीएचडी. मग असे वेगवेगळे इमेजरीज तयार व्हायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं अच्छा मी तसा आहे बरं का, आणि मग आपण स्वतःला डायग्नोज करून घेतो. तर डायग्नोज कसा होतो एडीएचडी? म्हणजे तो डायग्नोज करायचा असेल तर त्याची प्रोसेस काय असते? कारण त्या टेस्टवरती सांगतायत म्हणजे मला एडीएचडी आहे. सो एडीएचडी तसं डायग्नोज करणं हे थोडं अवघड काम आहे. तुम्ही जर एखादं फक्त चमत्कारिक काहीतरी बघितलं डायग्नोसिस असलेली गोष्ट, तर तुम्हाला प्रत्येक माणसाला त्यामध्ये स्वतःशी भिडणारं काहीतरी सापडेलच सापडेल. म्हणजे तुम्ही अगदी सिरियल किलर्स जरी घेतले ना, तरी सिरियल किलरचा पुरेसा अभ्यास केला आणि त्यांचे गुणधर्म सांगितले तर तुम्हाला अरे माझ्यात हा गुण आहे बरं का, म्हणजे माझ्यात सिरियल किलर पोटेन्शियल आहे का, किंवा मी आहे का सिरियल किलर, असं म्हणण्यासारखं आहे ते. म्हणजे इंस्टाग्राम बघून एडीएचडी म्हणण्यासारखं आहे. तर एडीएचडीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वय वर्ष 5-6च्या आत हा सुरू झालेला असतो. मेजॉरिटी एडीएचडी मुलं ही कमालीची चळवळी, धडपडी, उद्योगी, उच्छाद मांडणारे किंवा जरा त्रासदायक, सांभाळायला अवघड, हे आईवडिलांच्या लिटरली 2 आणि 3 वर्षाची पोरं असताना लक्षात येतं. टिपिकली ही पोरं चालायला लागली की लक्षात यायला लागतात आणि ती लवकर चालायला लागतात. ओके, हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे की तुमच्या अगदी लहानपणी म्हणजे शाळा सुरू व्हायच्या आधी तुमचा उद्योगीपणा चालू झालेला असतो. त्याच्यामुळे त्याचं जर तुम्हाला डायग्नोसिस करायचं असेल तर एक म्हणजे त्याला बऱ्यापैकी डिटेल्ड क्लिनिकल इंटरव्ह्यू लागतो. इंटरनेटवरची जी क्वेश्चनेअर्स तुम्ही बघता ती क्वेश्चनेअर्स ट्रान्सपरंट आहेत. कुणीही ठरवू शकतं की मला या क्वेश्चनवर मला एडीएचडी दाखवायचा आहे आणि तो दाखवू शकतो तशा प्रकारची उत्तरं देऊन, किंवा मला माझं एडीएचडी नाही दिसू द्यायचं आहे याचीही तो उत्तरं देऊन त्याप्रमाणे तो लपवू शकतो. त्याच्यामुळे नुसतं कुठलं तरी सर्व्हे 20-25 प्रश्नांचा सर्व्हे घेऊन एडीएचडी होत नाही, तर त्याच्याबरोबर घरात राहणाऱ्या माणसांकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, ग्राउंडवर खेळताना त्याचं काय होतं ह्याची पूर्ण माहिती घ्यावी लागते. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये ती व्यक्ती कशा प्रकारे त्या टेस्ट सोडवते आहे, त्या टेस्ट करताना त्याचं अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन त्या मुलाचं वयानुसार टिकतं आहे का नाही, हे भाग त्याच्यामध्ये तपासले जातात. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी इंटरनेट तुमच्यासाठी करत नाही ते म्हणजे एडीएचडी हा मूळ आजार आहे का दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉब्लेमचं अटेन्शन डेफिसिट किंवा हायपर ऍक्टिव्हिटी हे लक्षण आहे. हा फरक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो की तुमच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याला ॲनिमिया म्हणतात, पंडुरोग म्हणतात.
मेजॉरिटी डॉक्टर तुमचं हिमोग्लोबिन 11च्या खाली गेलं की जेव्हा शारीरिक लक्षणं दिसायला लागतात तेव्हा ॲनिमिया डायग्नोज करतात किंवा त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतात. 13-14 ते 10 ही जी रेंज आहे त्यामधल्या ॲनिमियाचे किंवा त्या रेंजच्या व्हिटॅमिन डेफिशियन्सीच्या लोकांना खूप कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. त्यांची पटकन चिडचिड होते, त्यांना पटकन थकल्यासारखं वाटतं, ते शारीरिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ राहतात. हे न्यूरोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल लक्षणं आहेत ॲनिमियाची. आणि भारतामध्ये किती लोकांना ॲनिमिया असतो. तर अशी मुलं ADHD म्हणून लेवल व्हायची शक्यता असते. तुम्हाला ऍक्च्युली चिंता, काळजी, भीती, एन्झायटी हा आजार असू शकतो आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, तुमचं लक्ष टिकून राहत नाहीये, भलते विचार सारखे मनात येत आहेत, इकडे तिकडे लक्ष जात आहे, हा भाग होऊ शकतो. डिप्रेशनमुळे ही सर्व लक्षणं मुलांमध्ये दिसू शकतात. काही मुलांमध्ये ज्यांना मेंदूचे काही आजार आहेत एपिलिप्सी सारखे, त्यांना ही डिफिकल्टी असू शकते. काही मुलांना जन्मतः म्हणजे जन्माला येताना समजा मेंदू गुदमारला काही कारणाने, तर मेंदूमध्ये ज्या प्रकारचा डॅमेज होतं त्याचं रूपांतर ADHD सारख्या लक्षणांमध्ये होऊ शकतं. कधी कधी ज्या मुलांचे बुद्ध्यांक खूप कमी आहे, मतिमंदत्व ज्यांना आहे, अशा मुलांचा मेंदू म्हणजे शरीर 14 वर्षाचा आहे पण मेंदूची लेव्हल जर 6-7 वर्षाची असेल तर तो 7 वर्षाच्या पद्धतीने काम करणार आणि मग तो ADHD सारखा दिसू शकतो. म्हणजे गाडीमध्ये मोठं V8 इंजिन लावलेलं आहे, हा, पण स्टिअरिंग व्हील आणि ब्रेक हे कुठल्या तरी मारुती 800च्या लावलेले आहेत, तर ती गाडी दरवेळी गॅरेजमध्ये बाहेर पडली की आदळणार ना कुठेतरी जाऊन, तर त्याला ADHD नाही म्हणत आहे, हा इम्बॅलन्स आहे. तर हे सर्व सिच्युएशन मध्ये ADHD सारखा माणूस होऊ शकतो. किंवा तुम्ही आयुष्यातल्या पर्टिक्युलरली काहीतरी डिफिकल्ट फेज मधनं जाता आहात, तुम्ही खूप अस्थिर बनला आहात भावनात्मक दृष्ट्या, तर तुम्ही तात्पुरती ही सगळी लक्षणं दाखवू शकता. पण तात्पुरती पण दिसू शकतात. पण हे तुम्हाला त्याच्यामुळे टेम्पररी ADHD नसतो. जो खरा ADHD आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींची चौकशी करून तो डेटा घेऊन ठरवावा लागतो. त्याच्यामुळे मूल म्हणतोय काय 20 वर्षाचा माणूस आहे, म्हणतोय मला ADHD इंटरनेटवर वाचलंय. नाही रे राजा, तुझ्या आईवडिलांशी बोलावं लागणार आहे, थोडी इतर माहिती घ्यावी लागणार आहे, त्याच्याशिवाय हा ADHD नाही डायग्नोज करतायत. तुम्हाला जो एक भाग इंटरनेटवर सापडला आहे किंवा अस्वस्थपणाची तुमची जी खात्री झाली आहे तो त्या 5-10 गोष्टींपैकी एक भाग आहे. फक्त तेवढा एक घेऊन ADHDचं डायग्नोसिस पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी ही माहिती घ्यावी लागते, काही ब्लड टेस्ट कराव्या लागतात, काही बाबतींमध्ये काही सायकोलॉजिकल टेस्ट कराव्या लागतात, या सर्व गोष्टी बघाव्या लागतात. आणि ADHD इज टिपिकली कॉल्ड ॲज अ डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन. म्हणजे या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही नाही आहेत याची खात्री तुम्हाला पटते तेव्हा जे शिल्लक राहतं तो ADHD आहे. अरे बापरे. न येती असं जे आपण भारतीय संस्कृतीत म्हणतो की ते ब्रह्म काय आहे, तो परमेश्वर काय, तर तो हा नाही, हा माईक म्हणजे परमेश्वर नाही, हा माणूस म्हणजे परमेश्वर नाही, त्याचं नाव म्हणजे परमेश्वर नाही, तर याच्या सगळ्याच्या पलीकडे जाणारा जो आहे तो आत्मा किंवा परमेश्वर आहे. तो तशातला तो ADHD नेती कॅटेगरीतली गोष्ट आहे. तर ती अशी सहजासहजी बरेचदा तर ती एका सेशनमध्ये सुद्धा डायग्नोज केली जात नाही. बऱ्याच लोकांना त्याचा खूप राग येतो, तुम्ही आता फक्त अर्धा तास बोललातच आमच्याशी आणि काय डायग्नोसिसच दिलं नाही. कारण ते नाही तसं पटकन सांगतायत. त्याच्यासाठी 4 गोष्टी, कारण एकदा ते लेबल लागलं ना की लेबल स्वतःचे कॉम्प्लिकेशन्स घेऊन येतं. जशी लेबलमुळे मदतही मिळते, बरोबर, त्याच्यासाठी ते लेबल महत्वाचंही आहे, पण त्याचे प्रॉब्लेम्सही असतात. तर हे सगळं करण्यासाठी व्यवस्थित वेळ देऊन त्या तपासण्या करून कधी कधी ती थोडी वाट बघून, आता एखाद्या मुलाला ॲनिमिया जर ढळढळीत असेल आणि बाकीची लक्षणं अगदी ADHDचे आहेत तरी पहिल्यांदा त्याचा ॲनिमिया दुरुस्त करावा लागतो, मग या पुढच्या गोष्टी, तरच आम्ही ADHD पर्यंत पोहोचू शकतो. तर या सर्व गोष्टी त्यामध्ये बघाव्या लागतात. थायरॉइड हॉर्मोन सारख्या गोष्टी असतात. थायरॉइडच्या ट्रबल्स बरेचदा रेस्टलेसनेस, इनअटेन्शन, चिडचिड या प्रकारामध्ये दिसू शकतात. तर हे सगळं बघावं लागतं त्यात. बापरे. त्याच्यामुळे तो आपल्याला वरकरवी तो ADHD सारखा दिसला तरी तो ADHD असणं गरजेचं नाही. इंटरनेटने दिलेलं डायग्नोसिस हे बहुतेक वेळेस चुकीचं असतं, असा एक गृहीतक धरायला काही हरकत नाही. बापरे, आता अर्धी लोक ड्रॉप होतील बहुतेक. हा, म्हणजे मला थोडासा ADHD आहे, सगळ्यांनाच थोडा ADHD नसतो का असं लोक म्हणतात. म्हणजे सगळेच थोडे माकड असतात का? बरोबर आहे, माकडाचा आपल्यात 99% क्रोमोसोम्स सेम आहेत. अगदी मायक्रोस्कोप खाली घेऊन बघितलं तरच शास्त्रज्ञ सांगू शकतात माणसाचा कुठला माकडाचा. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये थोडं माकड असतं का, असं थोडं म्हणण्यासारखं आहे की हे सिरियस डायग्नोस्टिक लेबल आहे. हे असं किरकोळीत. त्यामुळे काय होतं की ज्या माणसांना खरंच तो त्रास आहे त्यांच्या आजारपणाचं किंवा त्यांच्या प्रश्नाचं थिल्लरीकरण केल्यासारखं होतं. मग सगळ्यांना जर ADHD असतो तर तू कशाला प्रकरण करतोय,
हा जो त्यातला सर्वात धोकादायक भाग आहे हा त्रासदायक आहे. ADHD मध्ये जेनेटिक्सचा खूप मोठा रोल असतो. अनेक मुलांमध्ये तुम्ही जर त्यांचे आई वडील काका मामा आजी आजोबा बघितले तर त्याच्यातल्या 10 ते 20% मुलांमध्ये हे जेनेटिक रोल सापडतो की घरात कोणीतरी असतं. आणि त्यामुळे तो बऱ्याचदा लपतो पण, कारण ह्याचे वडीलही लहानपणी असेच होते पण मग आता तर बरे आहेत, मग कशाला ADHD ची ट्रीटमेंट करायची. साहजिक आहे ना. मी जर लहानपणी तसाच होतो आणि आज माझं बरं चाललंय तर कशाला माझ्या मुलाला लेबल लावा, कशाला त्याची ट्रीटमेंट करा, असंही होऊ शकतं. तर हे सर्व अडथळ्याची शर्यत आहे ADHD म्हणजे. बापरे. सर आता आपण बोलताना IQ बद्दल, ऑटिझम आणि या सगळ्याबद्दल बोललो, तर तुम्ही प्रॅक्टिस करताना असे काही मिथ्स ऐकता का? म्हणजे मी जे एक मिथ ऐकलेलं आहे ADHD बद्दलचं, ते म्हणजे ADHD वाल्यांचा IQ कमी असतो. तर असे काही मिथ्स जर आपण थोडे डिबंक करू शकलो काही. आहे ना, एक मोठा मिथ हा IQ वाला तर आहे. आणि पण असतो का खरंच तसा? नाही, IQ वाला मिथचं एक कारण आहे. पूर्वी म्हणजे साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी ADHDचं डायग्नोसिस हे इतकं सर्रास वापरलं जात नव्हतं. आणि जिथे ते शोधलं गेलं ते विशेषतः मेंदूला इजा झालेल्या किंवा बुद्ध्यांक खूप कमी असलेल्या लोकांमध्ये ते शोधलं गेलं. कारण त्यांच्यामध्ये अस्वस्थपणाचं, चंचलपणाचं, अनिश्चिततेचं, अस्थिरपणाची खूप लक्षणं दिसतात. त्यामुळे बहुतेक लोकांचा असा समज झालेला असावा की ब्रेन डॅमेज व्यक्तीला फक्त ADHD होतो. तर तसं नाहीये. ADHD असलेल्या लोकांचा जो IQ आहे तो नॉर्मल इतर लोकांसारखाच त्या रेंजवरचाच आहे, त्यात काही शंका नाही. त्यामुळे IQशी ADHDचा फार काही संबंध नाहीये. IQ टेस्टवर 5-10 अंक कदाचित कमी जास्त होऊ शकतात बरं का. खूप सिव्हिअर ADHD असलेली व्यक्ती त्या पर्टिक्युलरली IQ टेस्टमध्ये काही टाइम्ड आयटम्स असतात की ते तितक्या वेळात पूर्ण करावे लागतात. ते कधी कधी नाही करू शकत, तिथे त्यांचे पॉइंट्स कमी होऊ शकतात. पण ADHD दुरुस्त केला की IQ वाढला असं होत नाही. तो इंटेलेक्टचा नाही, तो टाइम बसण्याचा मुद्दा आहे. त्या 20-25 टेस्ट कराव्या लागतात, त्यातल्या 1 किंवा 2 टेस्टच्या स्कोअरचा तो भाग आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि ADHD यांचा डायरेक्ट काही संबंध नाही. दुसरं अनेक मला जी मिथ ऐकायला मिळते ती म्हणजे आजकालच्या मुलांना ADHD आहे वाला भाग. तर त्याच्यातला आजकालचा भाग कुठला आहे ते बघूया. की आजकालची मुलं नावाची जी मुलं आहेत आणि त्यांचे आई वडील यांचं डाएट बऱ्यापैकी डॅमेज्ड आहे. ओके, म्हणजे त्यांच्या अन्नामध्ये साखरेचं प्रमाण कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खूप जास्त आहे. चॉकलेटचं प्रमाण खूप जास्त आहे. कृत्रिम रंग आपल्या अन्नामध्ये इतके घुसून बसलेत की आपल्याला ते आता आपलेच वाटायला लागलेले आहेत. तर देर इज सम एव्हिडन्स, अगेन ADHDच्या प्रत्येक मुलाचं हे कारण नसतं, पण काही लोकांचा मेंदू या गोष्टींसाठी जास्त सेन्सिटिव्ह असू शकतो. तर हे एक कारण असू शकतं काही लोकांच्या अस्वस्थपणाचं. मग त्याला ADHD म्हणताच येणार नाही, कारण ते त्या विशिष्ट अन्नामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आहे किंवा त्याला तुमचं शरीर जी रिॲक्शन देतं त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आहे, तर तो ADHD असू शकत नाही. काही लोकांना असं म्हणतात, म्हणजे पुन्हा हा पालक प्रश्न विचारतात की ही मुलं सारखी फोनवर असतात, इंटरनेटवर असतात, मग त्याच्यामुळे यांचं अटेन्शन फ्रॅगमेंट झालंय का? आम्ही परवा पेपर वाचला की पूर्वी लोक 20 मिनिट फोकस करू शकायचे, आता फक्त 1 मिनिटच फोकस करू शकतात. तर हे ऍक्च्युअली तितकं खरं नाहीये. नाही, हे तितकं खरं नाहीये. गंमत अशी झालेली आहे की सततची स्क्रीनच्या थ्रू जी एंटरटेनमेंट अवेलेबल आहे. मी तू बघ ना, तुम्ही जेव्हा हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा तुम्हाला एक सर्वात महत्वाचा निर्णय हा घ्यावा लागला होता की 1 तास चालणारी चर्चा लोक ऐकतील का? बरोबर. पण ज्या प्रकारे 5 लाखाच्या पलीकडे तुमची घोडदौड झालेली आहे सबस्क्रायबरच्या बाबतीत आणि अमुक तमुक जितकं मोठं झालेलं आहे आणि जितका यंग क्राऊड अमुक तमुक बघतो आहे, हे ढळढळीत पुरावा नाही का की काही लोकांचं अटेन्शन फ्रॅगमेंट झालेलं नाहीये. चांगला कंटेंट दिला तर बघतात तासभर. बरोबर. तर ही तीच परिस्थिती आहे की मुलांना इतक्या स्टिम्युलेशनच्या गोष्टी, इतकी जबरदस्त एंटरटेनमेंट आपण इतक्या प्रमाणात देतो आहोत की नॉर्मल आयुष्य त्यांना बोर वाटायला लागू शकतं. आता रिचर्ड फाइनमननी अत्यंत जबरदस्त ॲनिमेशन, म्युझिक आणि हे वापरून तुला ॲटमचं स्ट्रक्चर शिकवणे आणि तुझ्या शाळेतल्या नॉर्मल सायन्सच्या टीचरनी फळ्यावर चित्र काढून तुला सायन्सचं स्ट्रक्चर शिकवणे, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक नाही का? आणि मग जर मुलांना सतत या गोष्टींची चटक लागली असेल, त्याला चटकच म्हणायला पाहिजे, तर त्यांना बाकी सगळं आयुष्य बोरच वाटायला लागतं. मग ते ती साधारण सतत स्टिम्युलेशन शोधत फिरतात आणि मग ती अस्वस्थ आहेत असं वाटायला लागतं.
तिसरं मिथ यामध्ये असं येतं की व्हिडिओ गेम खेळताना तर व्यवस्थित असतो, अभ्यास करतानाच बरा ADHD याचा डोकं वर काढतो. तर ADHD हे पण ग्रेडेशन आहे. काही लोकांचा ADHD इतका तीव्र नसतो, जसा काही लोकांना 99 ताप येतो, काहींना 101 येतो आणि यांना अगदी फिट येईपर्यंत 104 जातो. त्याच आजाराचा ताप 3 लोकांमध्ये 3 वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. तसे ADHD मध्ये या पायऱ्या असतात. तर विशेषतः ज्या लोकांचा माइल्ड किंवा मॉडरेट ADHD आहे त्यांना काही काही ठिकाणी, विशेषतः जिथे उत्तेजना खूप जास्त आहे तिथे फोकस करणं शक्य असतं, की त्यांच्या कमालीच्या इंटरेस्टच्या गोष्टी आहे तिथे ते फोकस करू शकतात. विशेषतः व्हिडिओ गेम किंवा TV बघणं हा जो प्रकार आहे की ज्यामध्ये विविध प्रकारची उत्तेजना आहे, की त्याच्यात व्हिज्युअल्स एक्साइटिंग आहेत, त्याच्यातला आवाज एक्साइटिंग आहे, व्हिडिओ गेम तुम्ही खेळत असाल तर तो टॅक्टाईल एक्सपिरियन्स एक्साइटिंग आहे आणि तुमचं ते इंटरॅक्शन भयंकर एक्साइटिंग आहे, तर तुमचा मेंदू तिथे फोकस करू शकतो कारण तो त्या लेव्हलला स्टिम्युलेट झालेला आहे. मग हेच त्याला बसून शुद्ध लेखन करायला सांगितलं की तो सडनली हातपाय झटकायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे काही बाबतींमध्ये काही ADHDच्या लोकांमध्ये हायपर फोकस असू शकतो. विशेषतः इनअटेन्शन असलेली जी मुलं मुली असतात त्यांच्यातली अनेक लोक 300-400 पानाची पुस्तकं एका बैठकीत संपवू शकतात. त्यांना त्याचं भान सुद्धा वेळेचं राहत नाही आणि म्हणतात की अरे अभ्यास करायला बसवलं की तुला 2 मिनिटात कंटाळा येतो, हातात हॅरी पॉटर दिलं की कसा रात्रभर बसून हॅरी पॉटर वाचतो. याला हायपर फोकस म्हणतात, की काही गोष्टींच्या बाबतीत हा हायपर फोकस असू शकतो. तर त्याचे खूप वेगळे वेगळे पैलू आहेत. काही लोकांच्या सेन्सरी सेन्सिटिव्हिटीज अशा प्रकारे असू शकतात. आता तू बघत असेल की मला 4 वेळा पोझिशन बदलावी लागते कारण मला ती सेन्सिटिव्हिटी आहे, मी एका जागी फार वेळ नाही बसू शकत. तशी काही लोकांना विशिष्ट आवाजाची सेन्सिटिव्ह असते जेव्हा ते अस्वस्थ होतात, विशिष्ट स्पर्शाची, विशिष्ट चवीची, विशिष्ट रंगाची, विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाची, अशा आपल्या सेन्सिटिव्हिटीज असतात. आणि नेमकं ते पोरग ज्या बेंचवर बसतं आहे किंवा जिथून त्याच्या तोंडावर तिरीप येते तिथे बसलेलं असताना ती जर त्याच्यासाठी हायपर सेन्सिटिव्ह झोनमध्ये ते जात असेल तर ते वर्गात अस्वस्थ दिसणार आहे. म्हणून ADHD हा इंटरनेटवरच्या क्वेश्चनेअरने डायग्नोज करायचा भाग नाहीये. या सर्व गोष्टींचा विचार करून मग ADHD तिथे ठरवावा लागतो. तिथे या सर्व मिथ्स ADHDच्या बाबतीत बरेचदा येतात. बापरे, मला हा पॉइंट हायपर फोकस वाला इतकं इंटरेस्टिंग वाटला कारण बऱ्याचदा तेच होतं ना की जर अटेन्शन डेफिसिट आहे तर मग एका गोष्टीकडे कसं लक्ष देता येते. कारण मग अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हटलं की मग तुम्हाला कुठेच लक्ष देता यायला पाहिजे नाही ना. मी तुला क्रिकेटमधलीच 2 उदाहरणं देतो. राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग. बरोबर, राहुल द्रविड हा माणूस हिमालय पर्वत आहे, तो हलत नाही, इतका त्याचा जबरदस्त फोकस असतो. व्हेअरएज वीरेंद्र सहवाग जो तितकाच चांगला आणि काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यापेक्षाही चांगला बॅट्समन आहे, द्रविडपेक्षाही चांगला बॅट्समन आहे, हा मिनिटाभराच्या वर फोकस करत नाही रे. तो तिथे क्रीजमध्ये उभा असताना तो शिट्टीवर गाणी काय वाजवायचा, फरमाईश घ्यायचा प्लेयर्सकडनं मी हे गाणं म्हणू का वगैरे म्हणून. त्याचं म्हणणं होतं की बॉलरने तिकडून पळायला सुरुवात केली की मी फोकस करतो आणि तो बॉल मारून तो बॉल डेड झाला की माझा फोकस संपतो. त्याच्या कामापुरता त्याचा फोकस टिकतो आहे. मग कमालीचा फोकस असलेला राहुल द्रविड आणि काही मिनिट अत्यंत हायपर फोकस करू शकणारा वीरेंद्र सहवाग हे सेम परफॉर्मन्स देऊ शकतात. पण मग आता या 2 लोकांना जर इयत्ता 9वी-10वीच्या गणिताच्या पेपरला बसवलं तर कदाचित ते पूर्ण वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करतील. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हा जो न्यूरोलॉजिकल मेकॅनिझम आहे हा इम्पॉर्टंट आहे. काय होतंय यामध्ये की तो जो फिल्टर आहे त्यामधनं अनेक गोष्टी आतमध्ये येत आहेत आणि त्या व्यक्तीचं त्या गोष्टींकडे लक्ष जात आहे. हा खूप मोठा इमॅजिन युअर सचिन तेंडुलकर, 90,000 लोक स्टेडियम मध्ये बसलेत, तू जस्ट क्रीजवर आलेला आहेस आणि सचिन 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 90,000 लोक ओरडत आहेत आणि तुला शांतपणे समोरच्या बॉलरकडे लक्ष ठेवून हे सगळं बंद करून तो बॉल योग्य प्रकारे खेळत राहायचा आहे दिवसभर. काय लेव्हलचं कॉन्सन्ट्रेशन लागत असेल. मग या कॉन्सन्ट्रेशनशी जर कम्पेअर केलं तर आपण सगळेच ADHD नाही का झालो. तर हा तो स्पेक्ट्रम आहे, हा महत्वाचा आहे, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. ह्या सगळा जर सर्वांगीण विचार न करता फक्त मुलगा वर्गात चुळबुळ करतो आहे किंवा आम्ही सांगितलेलं ऐकत नाही म्हणजे ADHD किंवा थोडे हातपाय हलवतो म्हणजे ADHD असं नाहीये. वाव, हा खूपच इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट आहे या सगळ्याचा. ज्यावेळेस आपण लहान मुलांचा आणि मोठ्यांचा ADHD म्हणतो त्यावेळेस लहान मुलांमधलं ADHD आणि मोठ्यांमधलं ADHD वेगळा दिसतो का?
आणि ज्या मुलांना लहानपणी ADHD असतो तो मोठ्यापणी कंटिन्यू होतो का, की तो मध्ये बरा होतो किंवा काय गायब होतो आणि मग त्याच्या काही छोट्या गोष्टी दिसतात, कसं असतं ते? मेजॉरिटी लोकांचं एडीएचडी म्हणजे खरं एडीएचडीचा डायग्नोसिस असलेल्यांबद्दल आपण बोलतो. सगळ्यांना थोडासा एडीएचडी असतो, मला एडीएचडी नाही. ओके, खरा एडीएचडी ही मेंदूची एक स्थिती आहे की इथे कपाळाच्या मागे मेंदूचा जो भाग बसतो, ज्याला प्री फ्रंटल लोब म्हणतात, ते मेंदूचं कंट्रोल सेंटर आहे. त्याच्यामध्ये ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणतो, मेंदूची ती फंक्शन्स असतात की टाइम मॅनेजमेंट, अवेअरनेस ऑफ पासिंग ऑफ टाइम, की आता आपण गेले बहुतेक 20 मिनिट बोलतो आहोत, ह्याचं आपल्या लोकांना भान आहे. डोक्यात एक घड्याळ चालू आहे. काही लोकांना हे जमत नाही, त्यांचं ते भान सुटतं. किंवा गोष्टी विशिष्ट सिक्वेन्सनी लावून त्या प्रकारे त्या सोडवत जाणे, प्रश्नाचे तुकडे करून ते सोडवत जाणे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गो नो गो नावाचा जो मेकॅनिझम आहे, की स्टिम्युलस तसा आला तरी ही ऍक्शन करायची नाही हे त्या मेंदूने ठरवणे. हा जो नोगोची ऑर्डर मेंदूला द्यावी लागते, हे सर्व एक्झिक्युटिव्ह फंक्शन्समध्ये येतं. एडीएचडी वाल्या लोकांमध्ये एक्झिक्युटिव्ह फंक्शन्सच्या मेंदूच्या रचनेत काम करण्याच्या पद्धतीत थोडी गडबड असते आणि ती किती प्रमाणात आहे यावर ते ठरतं. जसा मेंदू मॅच्युअर व्हायला लागतो जन्माला आल्यापासून, आणि ही मॅच्युरेशन ऑलमोस्ट 20-25 काही बाबतीत तर 40 वर्षापर्यंत चालू असतं, तशा या गोष्टी सुधरत जातात. अच्छा, त्याच्यामुळे एडीएचडीचं स्वरूप बदलतं. लहानपणी हायपर ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते. हायपर ऍक्टिव्हिटी हा कॉम्पोनंट मेजॉरिटी मुलांमध्ये 12-13 नंतर कमी व्हायला सुरुवात होते. मग नंतर फक्त ते खूप लांबलचक मीटिंग असली तर खालती व्हिडिओ गेम खेळणारा त्याचा माणूस होऊन बसतो किंवा हातामध्ये पेन घेऊन पेनशी खेळत बस. त्याला जर तुम्ही हात थांबवायला सांगितला तर त्याचं लक्ष भिरभिरतं. त्याच्यामुळे त्याला खेळू द्यायचं असतं. ते जे सारखं लोक पायाला हात लावून, तू पाय हलवू नको करतात. हलवू दे पाय, काम चालू ठेवूया. पायाने काम करत नाहीये ना, मग त्या पायाचं काय होईल ते होऊ दे. तर हायपर ऍक्टिव्हिटी ही वयानुसार कमी व्हायला सुरुवात होते. इनअटेन्शन जे आहे ते मात्र बऱ्याच लोकांमध्ये आयुष्यभर बिघडत राहत. त्याच्यामुळे जर मदत मिळाली नाही किंवा मेंदूची एका विशिष्ट प्रकारे वाढ झाली नाही किंवा मेंदूला अशा प्रकारचे धक्के बसत राहिले, तुम्ही जर तो मेंदू तुमच्या आहारामुळे, तुमच्या व्यायाम न करण्यामुळे, तुमच्या इतर सवयींमुळे किंवा अल्कोहोल, गांजा वगैरे उद्योग करून जर त्या मेंदूला तुम्ही अजून धक्के देत बसलात तर इट वर्सन्स क्वाईट रॅपिडली. इम्पल्सिव्हिटी हा जो प्रकार आहे, डोक्यात आलं की थेट आत्ता सांगितलं आत्ता पाहिजे, ACP वाले, तर ते ॲडोलसन्स पर्यंत बऱ्यापैकी बिघडतं. ओके, लहानपणी खूप जास्त असतं, 5-6 वर्षाच्या होईपर्यंत, मग थोडं कमी होतं, मग ॲडोलसन्समध्ये ते परत बिघडतं आणि मग मॅच्युरिटी आल्यावर हळूहळू कमी व्हायला लागतं. तर हे एडीएचडीचे वेगळे वेगळे प्रवास आहेत आयुष्यभराचे. त्याच्यामुळे लहानपणी जसा होता तो तसाचे तसा आत्ता नाहीये, तो बदलतो. म्हणजे गंमत म्हणून उदाहरण द्यायचं म्हटलं तर पु ल देशपांडेंचे जे रावसाहेब आहेत, हे अडल्ट फॉर्म मध्ये एडीएचडी कसं दिसतो ह्याचा अगदी उत्तम तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यात, की त्यांच्या जर इंटरेस्टची गोष्ट नसेल तर त्यांचं लक्ष टिकून राहत नाही, त्यांना पटकन बोर होतं. तिथे काहीतरी चुकलं स्टेजवर, की आपण बाजूचे 50 लोक हे ऐकत आहेत याचं भान न ठेवता 4 रांगा ऐकू जाणारी कुजबूज त्यांना केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि ते तशाच्या तशा व्यक्त करून टाकतात. उगाच त्याला पुलं जसं म्हणतात की सांस्कृतिकपणाचा बाज किंवा देखावा नाहीये त्याच्यामध्ये, रॉनेस आहे एक प्रकारचा. समोर कोण माणूस आहे त्याची फार भिडभाड न घालता हे आलं तिच्या आईला लोकांच्या काड्या चरून म्हणून ते कलेक्टरलाही म्हणू शकतात. तर हा जो सर्व स्पेक्ट्रम आहे हा अडल्ट एडीएचडीचा स्पेक्ट्रम आहे. लहानपणी हा माणूस घरातनं निघून गेलेला आहे, त्याच्या आवडीच्या 4 गोष्टी त्यांनी करून बघितलेल्या आहेत आणि अत्यंत स्वच्छंदी मनस्वी आयुष्य तो जगतो आहे. त्याच्यामुळे जेव्हा लोक म्हणतात की आमच्या वेळी एडीएचडी नव्हता का, तर एडीएचडी होता, तो पकडला गेला नाही, त्याचं काही केलं गेलं नाही आणि त्याचं रूप तुम्हाला आता दिसतंय ना. आपला जो करिअर चॉईस असतो तो बरेचदा एडीएचडीने ठरतो. मग अनेक लोक अशी असतात की जी सेल्समनचं काम घेतात, की त्यांना 4 लोकांसमोर उभं राहायचं, बोलायचं, रोज वेगळ्या यू आर माय बेस्ट फ्रेंड असं ट्रम्प सारखं म्हणायचं रोज 50 लोकांना. ह्याच्यासाठी तुम्हाला किती एनर्जी लागते, ती तुम्हाला एडीएचडी देतो. रोज बॅग पकडायची आणि वेगळ्या ठिकाणी जायचं, वर्षातले 6 महिने प्रवासामध्ये. ह्याच्यात काही लोक आनंदी असतात, उत्साहाने करतात. ते थांबलं की कोविडमध्ये त्यांना त्रास झाला होता घरी बसून राहायचं म्हटल्यावर. हे काय आहे?
किंवा इव्हेंट मॅनेजर असतो जो 100 ठिकाणी एका वेळेस लक्ष देतो, सतत उभा असतो. या 10 म्हणजे नारायण उलनचाच पुन्हा एकदा बरोबर. हा ऍडल्ट ADHD आहे की ज्या माणसाला बसवत नाही, की ज्यांनी नृत्य ही स्वतःचं पूर्ण करिअर करून घेतलेलं आहे, 100 लोकांना शिकवतो, वर स्वतः करतो, वर दिवसाचे 12 तास उभा असतो. ही जी एनर्जी येते आहे त्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मधली, ही ADHD मधली आहे. शेफ आहे की जो त्या अत्यंत बिझी किचन मध्ये उत्तम चाललंय त्याचं, तो मॅनेज करतोय, पण तू त्याला बसून ताळेबंद करायला सांगितला की तो उठून 2 मिनिटात पळून जातो, तुम्हाला ऑमलेट करून हवं का म्हणून विचारतो. तर आपण अनेक प्रकारचे करिअर चॉईसेस हे आपल्या लेव्हलच्या अस्वस्थतेप्रमाणे, आपल्याला किती स्टिम्युलेशन लागतं याप्रमाणे केलेले आहेत. ADHD माणूस गेम चांगले खेळू शकतो, पण म्हणजे तो गेम डिझायनिंग करेल असं नाही, गेमचं कोडिंग करेल असं नाही, गेमवाली कंपनी चालवेल असं नाही, गेम विकू शकेल असं नाही. कारण या प्रत्येक रोलसाठी वेगळे गुण लागतात. तर ADHDचे जसे त्रास आहेत तसे उत्तम गुण आहेत की त्यांना फार टोमणे मारलेले त्यांच्या लक्षात राहत नाहीत. लक्षातच अपमान झालेला तेव्हा जरी विसरलेले असले तरी विसरून जातात, त्यांच्या लक्षात राहत नाही, परत त्या माणसाशी जाऊन बोलू शकतात. ही किती चांगली गोष्ट आहे. डूक धरून ठेवत नाहीत, मैत्री पटकन करू शकतात, 4 चौघामध्ये जाऊन कोणाशीही बोलू शकतात. हे अनेक गुण आहेत त्यामध्ये, पण त्या गुणांची एक वेळ यावी लागते आणि युजली ती शाळेत नसते. हा एक त्याच्यात प्रॉब्लेम असतो. मग अशी आपण बोलताना काही लाईफस्टाईल बद्दलच्या गोष्टी बोललो की काय डाएट चांगलं नाहीये, काही व्यसन आहेत. तर काय कारणांमुळे ADHD म्हणजे हा नॅचरल बॉडीच्या मेकॅनिझममुळे होणारा डिसऑर्डर आहे की काही एक्सटर्नल फॅक्टर्स त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा त्याला आणखीन ट्रिगर करू शकतात? कशामुळे होतो आणि कशामुळे आणखीन तो वर्सन किंवा ट्रिगर होऊ शकतो? सो मेंदूचा जेनेटिक मेकअप किंवा तुमच्या जेनेटिक मेकअपमुळे मेंदूची झालेली रचना हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे हा आई वडिलांमुळे झालाय किंवा डाएटमुळे झालाय असं नाहीये. म्हणजे अनेकदा माझ्यावर तो आरोप केला जातो की तुम्ही सतत आई वडिलांकडेच बोट दाखवता, तर इथे मला प्रायश्चित्त माझं ही माझी गंगेत डुबकी आहे. ओके, की ADHD आई वडिलांमुळे होत नाही, आई वडिलांचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांच्याकडे आलेली गुणसूत्र त्यांनी पोरांपर्यंत पोहोचवली आहेत आणि त्याचा काही त्यांना चॉईस नसतो. बरोबर, तुम्हाला काही कोणी ब्रह्मदेव कागद पाठवत नाही की डॉक्टर शुक्ल तुमच्यामध्ये हे 15 गुण आहेत, पोरात कुठले कुठले पाठवायचे जरा टिक करून पाठवा, असं काही नसतं. त्यामुळे ह्याचा आई वडिलांशी काही संबंध नाहीये. पण मेंदूचा तो अस्वस्थपणा अजून बिघडणे यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात की ज्याच्यामध्ये डाएट येतं, ज्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी नसणं हा भाग येतो. ADHD असलेली लोक अनेकदा सांगतात की तासभर टेनिस खेळून आलो किंवा तासभर व्यायाम करून आलो ना की पुढचा तास माझा छान फोकस होतो. मग त्यांचं शेड्यूल तशा प्रकारे बनवावं लागतं, त्यांना तेवढी फिजिकल स्पेस द्यावी लागते. बरेचदा घाईघाईमध्ये ADHDचं डायग्नोसिस होतं. त्याच्यासाठी मी माझी क्लिनिक रूम मुद्दाम आयस्पेस मोठी करून घेतली की भरपूर मोकळ्या जागेमध्ये निम्म्या पोरांचं ADHD शांत होतं. की बारक्या जागेमध्ये छोट्या मुलाला तुम्ही कोंबलात की तो जास्त अस्वस्थ दिसायला लागतो. त्याच जागेमध्ये 80 मुलांनी बेंचवर बसणं आणि त्याच जागेमध्ये 20 मुलांनी बेंचमध्ये बसणं तुमचं ADHDचं डायग्नोसिस बदलतं. अजून एक गमतीशीर गोष्ट मी तुला सांगतो, जगभराच्या स्टडीजमधनं हे लक्षात आलंय की वर्गातली जी सर्वात लहान मुलं असतात त्यांना ADHDचं डायग्नोसिस मिळायची शक्यता सर्वात जास्त असते. आपल्याकडे घाईघाईनी वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुलांना शाळेत कोंबतात. ही जी वर्गातली सर्वात लहान मुलं आहेत ती मेंदूची त्यांची मॅच्युरिटी तेवढी झालेली आहे. आपण म्हणतो 1 वर्षाने काय फरक पडतो, 5 वर्षाच्या मुलासाठी 1 वर्ष हे त्याच्या आयुष्याचा 20% भाग आहे. 10 वर्षाच्या मुलासाठी सुद्धा तो 10% भाग आहे. हा विचार करायला पाहिजे. म्हणजे 40 वर्षाच्या माणसांनी 50 वर्षाच्या माणसाशी कम्पेअर केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे ते मूल अजून त्याची ब्रेनची मॅच्युरिटी तिथे पोहोचलेली नाहीये, तर ते त्या टास्कसाठी तयार नाहीये. त्याची बुद्धिमत्ता असेल पण फक्त बुद्धिमत्तेवर होत नाही, या ज्या बाकीच्या गोष्टी लागतात तिथे त्याची धडपड होतीये. मग ते मूल इनव्हेरिएबली अस्वस्थ दिसतं. कारण पुढचं मूल आहे ते त्या डिसेंबरमध्ये जन्माला आलेलं आहे, हे मूल या डिसेंबरमध्ये जन्माला आलंय, 1 वर्षाचा अंतर गॅप आहे. तर हा जो भाग आहे हा सुद्धा तो या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की मुलांना खेळायला जागा पाहिजे. एखाद्या घरामध्ये असं समजूया की रिटायर्ड आजोबा आहेत
आणि त्यांना काचेच्या वस्तू जमा करायचा भयंकर शौक आहे. ते जिथे जातात तिथून काचेच्या वस्तू घेऊन येतात, 100 फ्रीज मॅग्नेट आणतात आणि या घरामध्ये एक 3 वर्षाचा बाळकृष्ण जन्माला आलेला आहे. तो आजोबांच्या वस्तू काही सुरक्षित नाहीत या घरामध्ये. तर आता त्याला एडीएचडी म्हणायचं का 3 वर्षाच्या मुलासाठी हे घर योग्य नाहीये म्हणून तो एडीएचडी दिसतोय असं म्हणायचं? हाही भाग महत्वाचा आहे. काही ठिकाणी घरामध्ये ते तिथल्या तिथे मग ती अशीच घडी घालायची आणि ते असंच करायचं आणि ते असंच बसायचं आणि ते खेळून झालं की सगळं आवरून ठेवायचं, मग दुसरा खेळ घ्यायचा आणि तो खेळायचा. असे जे काहीतरी सव्य अपसव्य भयंकर नियम असतात, याच्यात नॉर्मल पोरंही अबनॉर्मल दिसायला लागेल रे. ठीक आहे, मुलांनी पसारा करू नये, केव्हा तरी एकदा तो पसारा आवरून ठेवावा, पण ते लहान मुलाचं घर आहे, ही शोरूम नाहीये. त्याच्यामुळे सतत ते तेवढं घडीचं दिसलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा चूक आहे. मग या मुलाचं शाळेत बरं चाललेलं असतं. हे जे तारतम्य आहे, हे सतत एडीएचडीचं डायग्नोसिस करताना की हे मूल कसं आहे, सिच्युएशनची डिमांड काय आहे आणि हा मिक्स योग्य आहे का नाही, हा विचार त्यामध्ये तारतम्याचा खूप गरजेचा आहे. बरोबर. झाला समजा आपण डायग्नोज केला वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याला काय खूप वेळ गेला एडीएचडी डायग्नोज होईपर्यंत. आता करायचं काय त्याचं? म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट असते, त्याच्यावर काही औषधं असतात, त्याच्यावर काही बिहेव्हिअरल थेरपीज वगैरे काही असतं, काय करायचं? ते आता एडीएचडी आला आहे हे कळलं तर पहिला प्रश्न म्हणजे ह्याचं काही करायचं का? फक्त डायग्नोसिस आहे आणि मूल ते डायग्नोस्टिक क्रायटेरिया सगळे पूर्ण करता आहे, तपासांती ते डायग्नोसिस निश्चित झालेलं आहे, ह्याचा अर्थ दरवेळी त्याची ट्रीटमेंट करायलाच पाहिजे असं नाहीये. ओके, विचित्र वाटतं ना ऐकायला. समजा आई वडील अशी तक्रार घेऊन आले आहेत की हा वर्गामध्ये लिहित नाही किंवा वर्गात थोडी गडबड करतो आणि आपल्याला असं सापडलंय की ह्याला माइल्ड एडीएचडी आहे, म्हणजे त्याची पकडून ट्रीटमेंट करायची का? तर हे या डिफिकल्टीज या मुलाला आहेत, हे त्याचे लिमिटेशन्स आहेत, सिस्टीम त्याला अकोमोडेट करू शकते का, हा पहिला प्रश्न आहे. आणि हा जो त्रास आहे हा खरंच इतका भयंकर आहे का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण एडीएचडीमुळे त्याचे काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत की ट्रीटमेंट कधी करायला घ्यायची, डायग्नोसिस व्हॅलिड आहे असं कधी म्हणायचं, की त्याच्या इम्पल्सिव्हिटीमुळे, त्याच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे तो सतत स्वतःचा जीव धोक्यात घालतोय का, त्याला सतत सिरियस प्रकारची इजा होतीये का, नसते उद्योग खूप भयंकर करतो आहे का, आजूबाजूच्यांना त्याचा खूप त्रास होतो आहे का, तो अख्खा वर्ग डिस्टर्ब करतो आहे का, मग हे महत्वाचं झालं. किंवा त्याच्या अटेन्शन डेफिसिटमुळे, त्याच्या रेस्टलेसनेसमुळे त्याच्या बुद्धिमत्तेला आणि त्याच्या शैक्षणिक दर्जाला, सोयींना अनुसरूनही त्याचे गुण येत नाहीयेत, मग तो खूप मागे पडतो आहे, अशा अभ्यासात गॅप निर्माण होते आहे का, तर त्या एडीएचडीची ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यातनं ढिगभर चुका होत आहेत सारख्या अभ्यासामध्ये, सारखाच गलथानपणा होतो आहे, पानाच्या पानामध्ये मोकळी सुटतायत, मधले 4 प्रश्नच राहून गेले, असं वारंवार होत आहे, तर त्या एडीएचडीची ट्रीटमेंट करावी लागते. हे जर सगळं एवढ्या लेवलला पोहोचलं नसेल तर कधी कधी या मुलाचे हे काही लिमिटेशन्स आहेत, हे ऍक्सेप्ट करून घेऊन तिथे सोडून दिलं तरी चालतं, त्याला थोडी एक्स्ट्रा मदत दिली तरी चालते. त्याच्यामुळे पहिल्यांदा ट्रीटमेंट करायची का नाही हा पहिला प्रश्न. आणि त्याचं जर उत्तर हो असेल तर त्याला अनेक गोष्टी अवेलेबल आहेत, जसे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत. गंमत अशी होते ओंकार की गोळी किंवा औषध देणे हा ट्रीटमेंटचा सर्वात सोपा, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि कोणालाही करता येण्यासारखा भाग आहे. बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या वेळखाऊ आहेत, त्याला भरपूर खर्च येतो आणि त्याच्यासाठी अख्ख्या घरादाराला कामाला लागावं लागतं. त्याच्यामुळे त्यातले अनेक उपाय करायला लोक तोंडावर हो म्हणतात पण प्रत्यक्षात करत नाहीत. म्हणजे साधं जर मी सांगितलं की तुमच्या जेवणातली साखर, चॉकलेट आणि कृत्रिम रंग हे काढून टाका, हे किती अवघड आहे. आणि हे फक्त त्या मुलासाठी काढून चालत नाही, अख्ख्या घरादारासाठी काढावं लागतं. मग आजोबांना संध्याकाळी नेमका लाडू लागतो, त्याचं काय करायचं, असे प्रश्न होतात ना. त्याच्यामुळे या काही गोष्टी करून बघता येतात. बिहेवियर थेरपी करता येते, ऑक्युपेशनल थेरपीच्या काही एक्सरसाइजेसनी मदत होऊ शकते, डायटरी चेंजेसनी मदत होऊ शकते, फिजिकल एक्सरसाइज, अत्यंत व्हिगरस एक्सरसाइज मूल दिवसातनं एकदा दोनदा करणार असेल तर त्यांनी एडीएचडीची धार कमी व्हायला मदत होते. ह्यानी सगळ्यांनी एडीएचडीची ट्रीटमेंट होत नाही पण एडीएचडीची धार कमी होते.
आणि पहिल्या आपल्या प्रश्नाप्रमाणे जर ती धार कमी झाली आणि गोष्ट मॅनेजेबल झाल्या तर आपल्यासाठी पुरेशा आहेत. हो. जर याच्या सगळ्याच्या पलीकडे जाणाऱ्या तीव्रतेचा ADHD आहे आणि हे सगळं करणं शक्य नाही किंवा हे करूनही ते पुरे पडत नाहीये, तर औषधोपचाराचा विचार येतो. पण हा लॉंग टर्म औषधोपचार आहे, कारण ADHD बरेच दिवस टिकणारा आहे आणि ADHDचा सर्वात मोठा फटका हा तुमच्या अभ्यासाला आणि मार्कांना बसतो. त्यामुळे निदान 12वी पर्यंत तरी 10वी पर्यंत तरी ती ट्रीटमेंट करावी लागते. हे सर्व भाग त्यामध्ये येतात. ओके. आता मी ऑलमोस्ट शेवटाकडे आलो आपण. तर रोजच्या आयुष्यात ADHD ज्यांना आहे त्यांनी तो कसा मॅनेज केला पाहिजे? म्हणजे कारण आता माहितीये की काय सतत काहीतरी गोष्टींमधनं लक्ष विचलित होणार आहे, त्याच्यामुळे काय महत्वाच्या मीटिंग्समध्ये कदाचित लक्ष लागणार नाहीये किंवा का तर त्याला तेवढं स्टिम्युलेशन मिळत नाहीये त्या गोष्टीमध्ये. सतत कुठेतरी धडपडणार आहे, काहीतरी कुठेतरी जखमा होणार आहेत, लागणार आहे, जे तुम्हाला नंतर लक्षातही राहणार नाही. एव्हरीडे लाईफमध्ये काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? कारण बऱ्याच गोष्टींकडे लक्ष नसणार आहे आणि त्यातनं काहीतरी होणार आहे, कदाचित इजाही होऊ शकणार आहे. तर काय काळजी घ्यायला पाहिजे? आता हे ADHD असणाऱ्या लोकांसाठी ADHDची धार कमी करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. जसं मी म्हटलं तसं की रोज व्यायाम करायला पाहिजे. त्यांनी मेंदूला एक विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग आणि स्टिम्युलेशन मिळतं, ज्याचा फोकस सुधारायला मदत होते. तुमच्या डाएटमधलं जे डॅमेज आहे ते तुम्हाला बंद ठेवावं लागतं. तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कमी करावा लागतो. तुम्ही जेव्हा हातात एखादं काम घेता तेव्हा तुम्हाला तुमचं डेस्क पूर्ण रिकामं करून बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून ते काम करावं लागतं, म्हणजे तुमचं सतत इकडे तिकडे लक्ष जात नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फोन स्विच ऑफ करून दुसऱ्या खोलीत ठेवावा लागतो. रिसर्च असं सांगतो की तू नुसता फोन पालथा जरी ठेवलेला असला तरी त्यातला नोटिफिकेशनचा आवाज किंवा त्याचा स्क्रीन ग्लो होणं किंवा तो फक्त तिथे असणं हे तुझं अटेन्शन फ्रॅगमेंट करायला पुरेसं आहे. तो तुझ्या माइंड फ्रेमच्या बाहेर असावा लागतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी करता येतात, टायमर्स वापरता येतात, कोणाची तरी मदत घेता येते. ADHD मधला सर्वात मोठा जो भाग आहे तो तुमच्यामध्ये जे डेफिसिट्स आहेत ते पुरे करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी तो अधिकार द्यावा लागतो. की मला जर शांतपणे बसून अभ्यास करता येत नाही किंवा या प्रोजेक्टवरचं 20 मिनिट काम करता येत नाही, तर मला माझ्या सहकार्याला, माझ्या बॉसला, माझ्या पतीला किंवा पत्नीला किंवा माझ्या मुलांनाही तो अधिकार द्यावा लागतो की मी जर कामाला बसणार असेल तर त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथून अदृश्य करायच्या आहेत आणि अदृश्य ठेवायच्या आहेत. मी चिडचिड केली तरी परत द्यायच्या नाहीयेत. मी जर गाडी चालवतो आहे तर तेव्हा मध्येच माझ्याशी बोलू नका प्लीज. मला फोन घेऊ देऊ नका, माझा फोन तुमच्या ताब्यात ठेवा. या साध्या साध्या गोष्टींची मदत घेण्याची गरज आहे. इतरांना तो आपल्यावर अधिकार देण्याची गरज आहे. ते आपल्यावर गुलामगिरी लादत नाहीयेत, तर ते आपल्याला आपल्या क्वालिटीज एक्सप्रेस करायला मदत करत आहेत. ते पेन्सिलचं शार्पनर आहे. त्याच्यामुळे इतर लोकांकडे ते शार्पनर म्हणून बघायची गरज आहे की ते दुखतं, पण ते जर नसेल तर त्या पेन्सिलचा फार उपयोग होत नाही फार वेळ. हे भान राहणं त्यामध्ये गरजेचं आहे. आणि शार्पनरलाही हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ती पेन्सिल पूर्ण संपवून नाही टाकायची आहे. टोकच करत बसण्याच्या नादामध्ये कामापुरतं टोक आलं तरी पुरेसं आहे, नाही तर एवढं एवढं थोटूक हातात शिल्लक राहील आणि पेन्सिल संपून जाईल. तसं तितका वेळ धार नाही लावत बसायची आहे. हे तारतम्य सिस्टीममध्ये येणं खूप गरजेचं आहे. विशेषतः जे ॲडल्ट आहेत आणि ज्यांना वाटतंय आपल्याला ADHD आहे त्यांनी स्मोकिंग बंद करणे, अल्कोहोल बंद करणे, शुगर बंद करणे, गांजा वगैरे गोष्टीच्या तर अजिबात नादाला न जाणे. एक तर ते बेकायदेशीर आहे, पण जर तुम्हाला कायद्याची भीती नसेल तर या सर्व गोष्टींनी तो ब्रेन अजून फ्रॅगमेंट व्हायला मदत तर ते थांबवायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. म्हणजे खूप कन्फ्युजन होतं खरं तर ADHD या विषयाबाबतीतलं. तर बऱ्यापैकी त्याच्याबद्दलचं एक कन्फ्युजन तरी आज माझं स्वतःचं तरी दूर झालं. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात यासाठी. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखे असाल जे वेगवेगळ्या टेस्ट करून स्वतःला डायग्नोज केलं असेल तर तुमच्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या ओळखीतले कोणी मित्र असतील जे असे सगळे सतत डायग्नोसिस करत असतात तर त्यांना हा एपिसोड पाठवायला विसरू नका. धन्यवाद.